नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CCNA कोर्स सिलेबस आणि CCNA सर्टिफिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, CCNA हा कोर्स सिस्को या कंपनीने डेव्हलप केलेला आहे. CCNA चा फुल फॉर्म आहे सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएट. आणि मित्रांनो, याचं जे सर्टिफिकेशन आहे त्याचं एक एक्झाम कोड आहे, जसे की 200-301. पण मागच्या वर्षी सिस्कोनी ऑगस्ट महिन्यामध्ये सिलेबसमध्ये काही चेंजेस केले, म्हणून आता याचं व्हर्जन आहे 200-301 व्हर्जन 1.1. मित्रांनो, CCNA या सिलेबस बद्दल किंवा कोर्स बद्दल जाणून घेण्या अगोदर आपण सिस्को कंपनी काय करते याबद्दल जाणून घेऊया. तर सिस्को ही जी कंपनी आहे ही एक अमेरिकन बेस्ड कंपनी आहे आणि सिस्को कंपनी वेगवेगळे नेटवर्किंग डिव्हाइस मॅन्युफॅक्चर करते, जसे की स्विच, राउटर, वायरलेस ॲक्सेस पॉइंट, त्याच्यानंतर फायरवॉल आणि ब्लेड सर्व्हर्स. आता सिस्को कंपनी फक्त हे नेटवर्किंग डिव्हाइस मॅन्युफॅक्चर नाही करत, तर इंटरनेट ऑफ थिंग्स, नेटवर्क सिक्युरिटी, डेटा सेंटर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यामध्ये सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करते. आपण आता CCNAच्या कोर्स संदर्भात जाणून घेऊ. तर सिस्कोनी त्याचे हे जे नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत, जसे की राउटर, स्विच, वायरलेस ॲक्सेस पॉइंट, याला कसं कॉन्फिगर करायचं, याचे सेटिंग्स कसे करायचे या संदर्भात हा कोर्स सुरू केला. म्हणजे जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला सिस्कोच्या राउटर, स्विच किंवा वायरलेस ॲक्सेस पॉइंट बद्दल कॉन्फिगरेशन सेटिंग शिकायचे असतील तर तो CCNA कोर्स करू शकतो. आणि त्याच्यासाठीच हा कोर्स डेव्हलप करण्यात आलेला आहे. आता हा कोर्स अशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे की कुणीही व्यक्ती जो टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा असेल तो हा कोर्स शिकू शकेल आणि नेटवर्किंग मधला आपला करिअर सुरू करू शकेल. CCNA बेसिकली एक फाउंडेशन तुम्हाला देतं, एक बेसिक फाउंडेशन तुम्हाला देतं. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक नेटवर्किंगचे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात आणि हे क्लिअर झाल्यामुळे नेटवर्किंग मधीलच काही फील्ड, जसे की जर तुम्हाला तुमचं करिअर कोअर नेटवर्किंग मध्ये न्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल CCNA नंतर सिस्कोचाच एक कोर्स आहे CCNP, CCIE, यामध्ये तुम्ही कोर्स करिअर करू शकता, तुमचं करिअर करू शकता. किंवा सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता, किंवा तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंग मध्ये तुमचं करिअर करू शकता, किंवा नेटवर्क सिक्युरिटी मध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. कारण ह्या सगळ्या फील्ड नेटवर्किंग फील्डशीच जुळलेल्या आहेत, त्याच्याच असोसिएटेड या फील्ड्स आहेत. जर तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल नेटवर्किंगचा तर त्याच्या असोसिएटेड वेगळ्या नेटवर्किंग फील्डमध्ये पण तुम्ही करिअर करू शकता. जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, कोअर नेटवर्किंग किंवा सर्व्हर ॲडमिनिस्ट्रेशन, क्लाउड कॉम्प्युटिंग, किंवा तुम्ही नेटवर्क सिक्युरिटीमध्ये सुद्धा करिअर करू शकता. आता जर या कोर्स बद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल, त्याचे एक्झाम टॉपिक्स काय आहेत ते आपण जर बघायचं असेल तर आपण आता त्याच्या संबंधित बघूया. तर बेसिकली हा जो कोर्स आहे याचा एक्झाम कोड आहे 200-301 आणि जनरली 120 मिनिटांचं ही एक्झाम असते. 120 मिनिटांची ही एक्झाम असते. आता यामध्ये हे 6 टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत, जसं की नेटवर्क फंडामेंटल्स, नेटवर्क ॲक्सेस, IP कनेक्टिव्हिटी, त्यानंतर IP सर्व्हिसेस, सिक्युरिटी फंडामेंटल्स, ऑटोमेशन अँड प्रोग्रामेबिलिटी. तर या सर्टिफिकेशनच्या एक्झाममध्ये हे 6 टॉपिक्स दिलेले आहेत शिकण्यासाठी. सिलेबसमध्ये पण हे 6 टॉपिक्स आहे आणि एक्झामिनेशनमध्ये प्रत्येक टॉपिकवर किती पर्सेंटेजमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा पण एक टेबल, एक चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. आता आपण यामध्ये काय शिकणार आहोत? यामध्ये आपण शिकणार आहोत वेगवेगळे नेटवर्किंगचे डिव्हाइसेस, जसे की हब, स्विच, राउटर, ब्रिज, मॉडेम, रिपीटर. त्यानंतर आपण शिकणार आहोत IP ॲड्रेसिंग. IP ॲड्रेसिंग म्हणजे जसं मित्रांनो मोबाईलला जसा एक नंबर असतो, तो नंबर त्या मोबाईलचा आयडेंटिटी असते. तसंच नेटवर्किंग डिव्हाइसमध्ये प्रत्येक नेटवर्क डिव्हाइसला एक IP ॲड्रेस देण्यात येतो. तो IP ॲड्रेस त्या नेटवर्क डिव्हाइसची आयडेंटिटी असते. तर IP ॲड्रेसिंग काय आहे हे आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकणार आहोत OSI रेफरन्स मॉड्यूल. म्हणजे काय?
की जेव्हा एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला डेटा ट्रान्सफर करतं किंवा कम्युनिकेट करतं, तर हे कम्युनिकेशन कसं झालं पाहिजे, त्याची प्रोसेस कशी असली पाहिजे, याचं एक स्टँडर्ड दिला गेलेला आहे. त्याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉड्यूल, OSI रेफरन्स मॉड्यूल. त्यानंतर आपण शिकणार आहोत नेटवर्किंग मीडिया. नेटवर्किंग मीडिया म्हणजे वेगवेगळ्या केबल्स, जसे की कोॲक्सियल केबल, अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल कॅटेगरी 5 किंवा कॅटेगरी 6 किंवा फायबर ऑप्टिक केबल, त्यानंतर वायरलेस नेटवर्किंग, हे आपण शिकणार आहोत. या व्यतिरिक्त राउटर कॉन्फिगरेशन, स्विच कॉन्फिगरेशन म्हणजे स्विचचे सेटिंग्स, कॉन्फिगरेशन आणि त्याचे प्रोटोकॉल, राउटरचं कॉन्फिगरेशन आणि त्याचं प्रोटोकॉल, त्यानंतर इंटरनेटचे वेगवेगळे टाईप्स, त्यानंतर वॅन टेक्नॉलॉजीज. वॅन टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचे जर 2 ऑफिस असतील, ब्रांच ऑफिस असतील ऑर्गनायझेशनचे, ते कसे कनेक्ट करायचे, ISPच्या मदतीने ते ऑफिस कसे कनेक्ट करायचे, या संदर्भात आपण वेगवेगळ्या वॅन टेक्नॉलॉजीज आहेत त्याबद्दल आपण शिकतो. त्यानंतर नेटवर्क सिक्युरिटी, डिफरंट टाइप्स ऑफ अटॅक्स अँड इन्फॉर्मेशन अबाउट नेटवर्क सिक्युरिटी डिव्हाइसेस. मित्रांनो, आजच्या डेटमध्ये नेटवर्किंगमध्ये नेटवर्क सिक्युरिटी हा एक अविभाज्य भाग झालेला आहे. आता सिस्को जशा टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन चेंजेस येतात, नवीन नवीन गोष्टी ॲड होतात, तसंच सिस्को आपल्या सिलेबसमध्ये ते सगळे नवीन टॉपिक्स ॲड करतात. जसं की हे नेटवर्किंग सिक्युरिटी, त्यानंतर व्हर्च्युअलायझेशन अँड क्लाउड कॉम्प्युटिंग, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग ज्याला SDN म्हणतात, आणि ऑटोमेशन आणि प्रोग्रामिबिलिटी. हे जे नवीन कन्सेप्ट आहे, जसं जशी टेक्नॉलॉजी बदलत जाते, चेंज होत जाते, नवीन टॉपिक्स येतात, तसं तसं सिस्को आपल्या सिलेबसमध्ये हे जे नवीन येणारी टेक्नॉलॉजी आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याचे टॉपिक्स आपल्या सिलेबसमध्ये ॲड करत जाते. आता आपण सिस्को सर्टिफिकेशनच्या लेवल्स बद्दल बघूया. मित्रांनो, सिस्को सर्टिफिकेशनमध्ये पहिली लेवल आहे एंट्री लेवल. म्हणजे एखादा विद्यार्थी ज्याला नेटवर्किंग करिअर सुरू करायचं असेल, तर तो बेसिकली एंट्री लेवलचं सर्टिफिकेशन मिळवू शकतो, त्याचा सिलेबस शिकू शकतो. हा एक त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्या करिअरचा, ज्यामध्ये तो एक नेटवर्क टेक्निशियन म्हणून काम करू शकतो. जर त्याला अजून टेक्नॉलॉजीबद्दल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्या टेक्नॉलॉजीमध्ये हँड्स ऑन करायचं आहे, तर तो असोसिएट लेवलचं सर्टिफिकेशन करू शकतो. त्यानंतर प्रोफेशनल लेवलचं सर्टिफिकेशन आहे. मित्रांनो, जसं आपण ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, PhD करतो, थोडंसं त्याच्यासारखंच CCNA झाल्यानंतर जर तुम्हाला एका स्पेसिफिक कोर टॉपिकमध्ये प्रभुत्व मिळवायचं असेल, कोर इफिशियन्सी त्याच्यामध्ये आणायची असेल, तर तुम्ही सिस्को सर्टिफाईड नेटवर्क प्रोफेशनल CCNP हा कोर्स करू शकता. म्हणजे जसं तुमचं ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर तुम्ही एक स्पेसिफिक सब्जेक्ट निवडला आणि त्याच्यामध्ये मास्टर्स केलं, जसं तुम्ही ME केलं किंवा MA केलं किंवा MCOM केलं, तशाच पद्धतीने तुम्ही CCNP करू शकता, ज्यामध्ये एक कोअर टेक्नॉलॉजी निवडून, एक कोअर ट्रॅक निवडून त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफिशियन्सी मिळवू शकता, हँड्स ऑन करू शकता, प्रभुत्व मिळवू शकता. आणि जर त्याच टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल, तर एक्सपर्ट लेवलचं सर्टिफिकेशन आहे, जे CCNP झाल्यानंतर तुम्ही ते शिकू शकता, त्याचं सर्टिफिकेशन मिळवू शकता. तुम्ही त्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट होता आणि एक प्रेस्टिजियस सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि तुम्ही एक कन्सल्टंट म्हणून पण ऑर्गनायझेशन्समध्ये काम करू शकता. आता इथे दिलेला आहे सर्टिफिकेशनचा एक चार्ट आहे, हा मी सिस्कोच्याच साईटवरून घेतलेला आहे, तो तुम्ही सिस्कोच्या साईटमध्ये बघू शकाल. जसं याच्यामध्ये दिलेला एंट्री लेवल, असोसिएट, प्रोफेशनल, एक्सपर्ट जे तुम्हाला एक्सप्लेन केलं मी आता. आता मित्रांनो, याचे जे सर्टिफिकेशन्स आहे, याच्या ज्या एक्झामिनेशन्स आहेत, त्यांची नावं काय? जसं आता आपण सर्टिफिकेशनच्या लेव्हल बघितलं, त्याचप्रमाणे त्याचे सर्टिफिकेशन्स आहेत. जसं की सुरुवातीचं आहे सिस्को सर्टिफाईड सपोर्ट टेक्निशियन, दुसरं आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट, तिसरं आहे सिस्को सर्टिफाईड नेटवर्क प्रोफेशनल, आणि चौथा आहे सिस्को सर्टिफाईड इंटर नेटवर्किंग एक्सपर्ट CCI. आता मित्रांनो, आपण याच्या एक्झामिनेशन बद्दल जाणून घेऊया. म्हणजे याचा एक्झाम कोड काय आहे? त्याचा एक्झाम कोड आहे 200-301. 120 मिनिटांची ही एक्झाम असते सर्टिफिकेशनची. त्यानंतर 60 ते 100 प्रश्न या एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात.
पासिंग मार्क्स 1000 पैकी तुम्हाला 825 मार्क मिळवावे लागतात एक्झाम पास होण्यासाठी. आणि अवेलेबल लँग्वेज ज्या आहेत त्या आहे इंग्लिश आणि जॅपनीज. मित्रांनो, एक इन्फॉर्मेशन तुम्हाला मला सांगावीशी वाटते की जसं जसं CCNAचं व्हर्जन बदलतं, एक्झामिनेशन सर्टिफिकेशनचं व्हर्जन बदलतं, तसं तसं एक्झामिनेशनमध्ये येणारी प्रश्नांची संख्या आणि पासिंग मार्क्स हे बदलू शकतात. जनरली प्रश्न कसे येतात, जसं की मल्टिपल चॉईस सिंगल आन्सर, आपण MCQ म्हणतो. एक प्रश्न असेल, 4 आन्सर्स असतील, त्यापैकी एक आन्सर असेल. किंवा मल्टिपल चॉईस सिलेक्ट द बेस्ट आन्सर फ्रॉम अ सेट ऑफ चॉईसेस, म्हणजे मल्टिपल आन्सर असतील त्यापैकी 2 किंवा 3 आन्सर सिलेक्ट करून एक आन्सर होईल. मल्टिपल रिस्पॉन्स सिलेक्ट मल्टिपल करेक्ट आन्सर, म्हणजे आपल्याला मल्टिपल करेक्ट आन्सर याच्यामध्ये निवडावे लागतील. त्याच्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप, जसं आपण मॅच द पेअर करतो तसं बेसिकली आयटम्स त्याच्यामध्ये मॅच करायचे असतात किंवा एखादी डायग्राम कंप्लीट करायची असते, ड्रॅग अँड ड्रॉप. जनरली सिस्को म्हणतं की ही एक्झामिनेशन तुम्ही पास केल्यानंतर, CCNAचं सर्टिफिकेशन तुम्ही कंप्लीट केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठले जॉब रोल्स मिळू शकतात, जसं की एंट्री लेवल नेटवर्क इंजिनियर किंवा हेल्प डेस्क टेक्निशियन किंवा नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर किंवा नेटवर्क सपोर्ट टेक्निशियन. या पद्धतीचे जॉब रोल्स इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहे जर तुम्ही CCNAचा कोर्स कंप्लीट केला. ही खालची लिंक आहे, सिस्कोच्या साईटची ही लिंक आहे. तुम्ही इथे जाऊन सगळी माहिती, लेटेस्ट इन्फॉर्मेशन मिळवू शकता. मला आशा आहे की तुम्हाला CCNA कोर्स, त्याचं सिलेबस आणि त्याच्या सर्टिफिकेशनबद्दल माहिती मिळाली असेल, समजली असेल. धन्यवाद.